आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भातली। पक्ष आणि अजित पवार यांनी जर आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिका धनंजय मुंडेंनी काल देवगिरी बंगल्यावरती झालेल्या बैठकीत मांडली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवाय माझ्याविषयी काय करायचंय हे अजित पवारच ठरवतील अशी ही भूमिका मुंडेंनी मांडली आहे। काल रात्री धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडताना होत असलेल्या आरोपांसंदर्भात सर्व राष्ट्रवादी आमदारांसमोर स्पष्टीकरण दिलंय। याशिवाय अजित पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप आणि दमानी यांनी घेतलेल्या भेटीची माहिती सर्व आमदारांना दिली। दमानी यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्याचंही ते म्हणाले। वैयक्तिक कारणास्तव काही जण राग आरोप करतायत असा खुलासा यावेळेला बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनी केलाय। तर सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी आहे, पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिलाच तर मी राजीनामा देईन अशी भूमिका आता धनंजय मुंडेंनी मांडलेली आहे। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर मी राजीनामा देईन असं ते म्हणतायत। राष्ट्रवादीच्या बैठकीतली ही इनसाइड स्टोरी आहे। माझ्याविषयी काय करायचं तेच ठरवतील। राष्ट्रवादी आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी ही भूमिका मांडली आहे। तर दमानी यांचे मुंडेंवरील आरोप आणि भेटीविषयीची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली। दमानी यांनी दिलेली सर्व कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय। तर वैयक्तिक कारणास्तव काही जण राग ठेवत आरोप करतायत असं मुंडेंनी यावेळी आमदारांशी बोलताना म्हटलंय। या संदर्भात बोलणार आहोत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सध्या आपल्या सोबत आहेत। अभय सर, एकीकडे अशा पद्धतीनं धनंजय मुंडे म्हणतायत की जर पक्षानं भूमिका घेतली, अजित पवारांनी भूमिका घेतली तर मी राजीनामा देईन। कसं बघताय ह्या सगळ्या संपूर्ण बातमीकडे? नाही, एक निश्चितपणे की राष्ट्रवादी काँग्रेसवरचा असेल किंवा अजित पवार यांच्यावरचा स्वतः दबाव आहे तो भाजपाचा निश्चितपणे वाढत चाललेला आहे। पण हे प्रकरण गेले 2-2.5 महिने महाराष्ट्रामध्ये ते प्रकरण गाजतंय आणि अनेक नवीन गोष्टी याच्यातून पुढे येत आहेत। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा आणि चौकशीला त्यांनी सामोरे जावं असा दबाव मित्र पक्षांकडून वाटतोय। विरोधक तर आक्रमकपणे त्यातून आहेतच, परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदारच हे प्रकरण सातत्याने लावून धरतायत। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या संदर्भात परवा जे अंजली दमानी यांनी दिलेली कागदपत्र आहे त्याच्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे। त्यामुळे दबाव निश्चितपणे वाढलेला आहे। काल अजित पवार यांनी सांगितलं की चौकशीनंतर दोषी जे आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, परंतु याचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय असं सांगितलं। कागदपत्रे त्यांच्याकडे दिली असं सांगितलं। तर मला वाटतं की या संदर्भात ते निश्चितपणे काहीतरी निर्णय घेण्याच्या मनस्थितीत दिसतायत, कारण तो दबाव आहे। आणि स्वतः अजित पवार यांचं उदाहरण आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर सिंचन घोटाळ्याच्या वेळेस त्यांच्यावर जे आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांना त्या चौकशी समितीने दोषमुक्त ठरवल्यानंतर ते मंत्रिमंडळात आले होते। आता तोच निकष धनंजय मुंडे यांना का लावला जात नाही असा सातत्याने प्रश्न केला जातोय। आणि आतापर्यंत जरी अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली असली तरी मला वाटतं की आता निश्चितपणे त्यांना निर्णायकपणे कुठली तरी निर्णय घ्यायचा वेळ आलेली असं दिसत आहे। प्रज्ञा, अगदी खरं तर अभय सर, अजित पवारांना सुद्धा पाठराखण कुठवर करायची याच्या सुद्धा आता मर्यादा पडत असणार आहेत, कारण अनेक प्रकरणं बाहेर येऊ लागली आहेत। एकच प्रकरण हे असतं तरी किमान यातनं दोषमुक्तता झाली असती, पण आता वेगवेगळ्या कारणांस्तव आणि वेगवेगळ्या प्रकरणांमधनं कसे आरोपीचे आणि ह्यांचे निकट संबंध आहेत हे उघडपणे दिसू लागलेले आहे आणि त्यातून अनेक नवनवीन वेगवेगळे ज्याला म्हणतो आपण गुन्हे जे ते सुद्धा आता सिद्ध होऊ लागलेले आहेत। त्यामुळे कदाचित आता आणखी नवीन काही भांडाफोड होण्यापेक्षा आत्ताच निर्णय घ्यावा अशा स्वरूपाची काही साधक बाधक चर्चा या बैठकीत झालेली असू शकते का? नाही, निश्चितपणे, कारण एक आहे की शेवटी राजकारण हा परसेप्शनचा खेळ आणि आत्ताचं जे परसेप्शन आहे की सरकार सगळ्या एवढ्या गोष्टी समोर येऊ नये पाठराखण करते आणि भाजपाकडूनही निश्चितपणे या संदर्भात, कारण त्यांच्याही प्रतिमेवर परिणाम करणारी गोष्ट आहे। आपल्याला आठवत असेल की पूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा सुद्धा शिवसेनेच्या काही वादग्रस्त मंत्र्यांना वगळण्यासाठी भाजपाने खूप आग्रही भूमिका घेतली होती। असं त्यावेळेस असताना यावेळेस राष्ट्रवादीच्या बाबतीत कसा काय निकष वेगळा लावू शकता तुम्ही? तर असाही दबाव, अंतर्गत दबाव निश्चितपणे अजित पवार यांच्यावर असणार आहे। दुसरं असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी न्यायालयामुळे त्या थोडा काळ लांबणीवर पडलेल्या असल्या तरी त्या निश्चितपणे आता एप्रिल-मे महिन्यात लागतील असं दिसतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या संदर्भात एवढे वाद निर्माण होणं मला वाटतं की त्यांना परवडणारं नाही। त्यामुळे कदाचित या संदर्भात येणाऱ्या एक आठवडाभरात कदाचित निर्णय घेतला जाऊ शकेल असं दिसतंय। आता दिल्लीच्या
निवडणुकांचा एक विषय होता, त्याच्यामुळे ते थांबलेत का वगैरे, तर मला वाटत नाही त्याचा, कारण तसे काही तर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होत होते, पण तसं काही कारण दिसत नाहीये. परंतु एक निर्णय या आठवडाभरात होईल असं साधारणतः राजकीय वर्तुळातला सूर ऐकायला मिळतोय. प्रज्ञा. अभय सर, दिल्लीचा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण दिल्लीच्या खास करून आता सध्या निवडणुका आहेत, त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आपले फडणवीस हे दिल्लीमध्ये आज जात आहेत आणि त्याचबरोबरीनं एका दुसऱ्या बैठकीसाठी, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी स्वतः मुंडे सुद्धा तिथे जात आहेत. आता हा योगायोग म्हणायचा की जुळवून आणलेला योग आहे असं म्हणायचं, कारण काही चर्चा या प्रत्यक्ष इथे शक्य नाहीयेत, त्या दिल्लीमध्ये होऊ शकतात. नाही, तसं शक्यता कमी वाटते, कारण धनंजय मुंडे यांनी आपलं कामकाज जे आहे खात्याचं ते नॉर्मल सुरू आहे आणि त्याच्या या प्रकरणाचा फारसा परिणाम आपल्या कामावर झालेला नाही किंवा आपल्या खात्याच्या कामावर झालेला नाही, हे दाखवण्यासाठी ते आपलं काम सुरू ठेवतील. परंतु आज जेव्हा मुख्यमंत्री दिल्लीत जातील किंवा कुठेही महाराष्ट्रात जातात, तेव्हा त्यांना तो हमखास जो प्रश्न येतो, जो आज या सरकारला एवढा प्रचंड मोठा जनादेश मिळालेला असताना सुद्धा अशा गोष्टी सातत्याने त्यांना फेस कराव्या लागतात. मला वाटतं की त्याच्या संदर्भातही त्यांना निर्णय, आज दिल्लीतही जातील तेव्हाही या संदर्भात प्रश्न निर्माण होईल. दिल्लीतलं भाजपाचं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाची सध्या म्हणजे या प्रकरणाबाबतची काय भूमिका आहे, या गोष्टी स्पष्ट होतील. मध्यंतरी अशी चर्चा होती की धनंजय मुंडे अमित शहा यांना जाऊन भेटून या संदर्भात आपली बाजू मांडणार आहेत म्हणजे या आठवड्यात, पण तसं काही त्याला दुजोरा मिळत नाही कुठे. त्यामुळे जो निर्णय व्हायचा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत, तो मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या स्तरावर होईल असं दिसतंय. प्रज्ञा. नक्कीच, आणि तो लवकरच व्हावा खरं तर अशी अपेक्षा आहे सर्वसामान्य नागरिकांकडनं सुद्धा. अशा स्वरूपाची जी आता राजकीय घडामोडी घडत आहेत आणि खास करून वाल्मिक कराड संदर्भात घडणाऱ्या घडामोडींकडे जास्त लक्ष आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगानं आता मुंडे काय नेमका मुंडेंच्या संदर्भातला निर्णय सरकारच्या वतीनं घेतला जातो यावर प्रत्येकाचं बारीक लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण खास विश्लेषणासाठी अभय सर. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रचारासाठी जाणार आहेत. दिल्लीमध्ये फडणवीसांचा रोड शो होण्याचीही शक्यता आहे. तर मंत्री धनंजय मुंडे हे देखील आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेणार आहेत. त्यांची आज बैठकही होणार अशी माहिती मिळते. असा जो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंडेंच्या या दौऱ्याला त्यामुळेच विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दोघेही एकाच वेळी दिल्लीत असणं यामागे काही विशेष कारणं आहेत का, अशाही चर्चा या राजकीय वर्तुळात आणि अर्थातच सर्वसामान्यांकडनं विचारल्या जात आहेत.